नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. एनडीटीव्ही मराठीच्या करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उडता महाराष्ट्र होतोय का हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली आणि याचं कारण आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ड्रग्सचं पसरत जाणारं जाळं. पूर्वी पुणे आणि मुंबईपर्यंत सीमित असलेल्या ड्रग्सच्या कारवाया आता मराठवाड्यामधल्या गावा जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्यात. तुळजापूरमध्ये तर देवीच्या मंदिरामध्ये पूजा करणारे पुजारी यामध्ये अडकलेत, तर लातूरमध्ये पोलीस दलामध्ये सेवा देणारे काही कर्मचारी, काही अधिकारी हे ड्रग्सचे कारखाने तयार करताना आढळलेत. अमरावतीमध्ये काही ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधल्या गेल्या 24 ते 48 तासांमधल्या सगळ्या कारवाया बघितल्यानंतर प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचं जाळं इतकं वाढत चाललेलं असताना यावर नियंत्रण मिळवणं खरंच पोलिसांना शक्य होणार आहे का, की ड्रग्सचं हे आव्हान फक्त पोलिसांपुढे नाही तर अवघ्या समाजापुढे उभं ठाकणार आहे. याच सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर पाहूयात की ड्रग्सचं जाळं महाराष्ट्रात पसरलंय कसं, गेल्या काही तासांमधल्या कारवाया नेमक्या काय काय आहेत. तुळजापूरमध्ये जे ड्रग्स रॅकेट समोर आलेले आहेत त्यातली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. तुळजाभवानीचे काही पुजारी हे या ड्रग्स प्रकरणामध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली. 35 जणांवर या प्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यापैकी 14 जण पुजारी आहेत, जे 14च्या 14 फरार आहेत. 2.5 कोटी रुपयांचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आलं. या कारवाईमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ही कारवाई झाली होती आणि तिथपासून तपास सुरू झाला होता. हा तपास आला मुंबईपर्यंत. मुंबईमधली एक रहिवासी महिला संगीता गोळेपर्यंत हा तपास पोलिसांचा येऊन पोहोचला. संगीता गोळेकडे जेव्हा पोलिसांनी झाडाझडती घेतली, तपासणी केली, तेव्हा घरामधून तब्बल 25 तोळं सोनं जप्त करण्यात आलं. संगीता गोळेच्या अकाउंटची माहिती घेतली गेली. अकाउंटवरून 5 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं. आता हे 5 कोटी रुपये कुठे कुठे गेले याचाही तपास पोलिसांनी सुरू केला. मग ज्या आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले त्या आरोपींचे राजकीय कनेक्शन समोर यायला लागले. सर्व पक्षीयांचे कार्यकर्ते आहेत हे सगळे आरोपी. एक आरोपी माजी नगरसेविकेचा पती असल्याचं समोर आलं. मग या गुन्ह्यामध्ये माजी नगरसेविकेची गाडी सुद्धा वापरली असल्याचं स्पष्ट झालं. ड्रग्स तस्करीसाठी मुंबई ते सोलापूर ते तुळजापूर असा ड्रग्सचा प्रवास होऊ लागला. या प्रवासाचं जे गणित आहे ते काय होतं, तर काय करायचे, 5 ग्रॅम वजनाची एक पुडी ही मुंबईमध्ये तयार केली जायची आणि मुंबईमधनं ही महाराष्ट्रामध्ये वितरित केली जायची. या एका पुडीची किंमत किती, तर 5 ग्रॅम ड्रग्सच्या पुडीची किंमत ही 2,500 रुपये असायची. 2.5 ग्रॅमच्या 2 पुड्या तयार केल्या जायच्या आणि 3,000 रुपये प्रति ग्रॅम या दरानं तुळजापूरमध्ये त्याची विक्री केली जायची. अर्थात याच्यामध्ये प्रचंड मोठी कमाई. म्हणजे 5 ग्रॅम जर ड्रग्ज मुंबईतनं विकत घेतलं आणि ते तुळजापूरमध्ये विकलं तर 5 ग्रॅम ड्रग्ज मागे 12,500 रुपयांची कमाई ही विक्रेत्याला होत होती. सूत्रांच्या मते तुळजापूरमध्ये जवळपास 15,000 तरुण या ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. आता हे प्रकरण झालं ते धाराशिव मधलं, तुळजापूर मधलं. बाजूच्याच लातूरमध्ये ही परिस्थिती फारशी वेगळी नाहीये. दुसरी एक कारवाई लातूरमध्ये झाली. या कारवाईमध्ये तर ड्रग्स तयार करण्याचा एक अवघा कारखाना तयार करण्यात आला होता, जो पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. लातूरमधल्या चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारामध्ये एक पत्र्याची शेड उभारण्यात आली होती. माळरानावर ही शेड होती, फार काही त्याच्या आजूबाजूला नव्हतं. या शेडमध्ये ड्रग्ज बनवलं जात असल्याचं उघड झालं. 5 जणांना अटक झाली. 1-2 नाही तर तब्बल 11.36 किलो, 11.5 किलो जवळपास ड्रग्ज जप्त करण्यात आलं. या ड्रग्सची बाजारातली आत्ताची किंमत ही 17 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते. हे ड्रग्ज तयार करणारा, हा कारखाना थाटणारा होता कोण? प्रमोद केंद्रे. आणि प्रमोद केंद्रे कोण आहे? मुंबई पोलीस दलातला कर्मचारी. पोलिसांनी छापा घातला आणि त्यानंतर प्रमोद केंद्रे हा पळून जात होता, पण पळून जात असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. मग प्रमोद केंद्रे, जुबेद हसन मातकर, मोहम्मद असलम खान, अहमद कालीम शेख आणि खाजा शफीक मोमीन या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली. आता या ड्रग्सच्या घटना काही 2-3 जिल्ह्यांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीये. 2024 या म्हणजे गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर 4,249 कोटी रुपयांचे ड्रग्ज एकट्या महाराष्ट्रामध्ये जप्त करण्यात आले. आणि यातला सगळ्यात मोठा वाटा आहे तो पुण्यामधला. 3,679 कोटींचे ड्रग्ज हे पुण्यामधून जप्त करण्यात आलं.
ललित पाटील प्रकरणामध्ये सगळ्यात मोठं ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं होतं. मुंबईचा विचार केला तर गेल्या वर्षी मुंबईमध्ये 513 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. महाराष्ट्राला पडलेला हा ड्रग्जचा विळखा तुम्हा आम्हा सगळ्यांच्या समोर प्रचंड प्रश्नचिन्ह घेऊन उभा आहे. ड्रग्ज किती पकडलं गेला हा प्रश्न जितका महत्वाचा आहे तितकंच हे ड्रग्ज कुणापर्यंत पोहोचतंय, कुणामार्फत पोहोचतंय, त्याचे काय परिणाम होत आहेत आणि हे सगळं रोखण्यासाठी काय करता येतील हे अनेक प्रश्न या दृष्टीनं महत्वाचे आहेत. याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत महाराष्ट्रभरातून. भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम आपल्यासोबत आहेत. कदम साहेब नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. सुषमाताई नमस्कार, आपलंही स्वागत. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर चव्हाण या चर्चेमध्ये सहभागी झालेत. चव्हाण सर नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. माजी पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी चर्चेमध्ये सहभागी झालेत. धर्माधिकारी सर पुन्हा एकदा या चर्चेमध्ये आपलं स्वागत. आणि धाराशिव भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे या चर्चेत सहभागी झालेत. नितीनजी आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला सुषमाताई तुमच्याकडे येते. मला एक सांगा की गेले काही दिवसांमध्ये जर महाराष्ट्र विधिमंडळाची सेशन्स आपण पाहिली तर प्रत्येक सेशनमध्ये कुणी ना कुणीतरी आमदार या संदर्भातला प्रश्न उपस्थित करतो. कोणत्या पक्षाच्या आहेत हा मुद्दा महत्वाचा नाहीये, पण कुठल्या ना कुठल्या आमदाराला हे महत्वाचं वाटतंय की माझ्या मतदारसंघामध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढतंय आणि या बाबतीत काहीतरी करायला हवं. अनेक आमदार त्यांना पाठिंबा देत आहेत. हे सगळं होत असताना एकीकडे महाराष्ट्राच्या विधिमंडळात चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र पुणे असेल, मुंबई असेल, मोठ्या प्रमाणावर ड्रग्जच्या कारवाया होत होत्या. हे पुणे मुंबई पुरतं सीमित आहे असं वाटत असताना आता धाराशिव, लातूर, अमरावती ही महाराष्ट्रातली सगळी शहरं आणि गावं या विळख्यामध्ये सापडतायत. कुठे चाललंय महाराष्ट्र? ताई 2023च्या अधिवेशनामध्ये, विशेषतः नागपूरच्या अधिवेशनामध्ये ड्रग्जच्या विषयावर मी पुण्यातला जो आवाज उठवलेला होता आणि पुण्यामध्ये ललित फार ताकदीने उठवला होता आणि आम्ही फार ताकदीने हे सांगितलेलं होतं की ही सगळी जी ड्रग्जचा जो विळखा आहे तो इथल्या तरुणाईला बर्बाद करत आहे आणि यावर राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे. विशेष म्हणजे आम्ही त्याचे व्हिडिओज देत असताना अक्षरशः पुण्याच्या येरवडा जेलच्या बाहेर पोलीस व्हॅन मध्ये असणाऱ्या कैद्यांना पोलिसांकडूनच कशी ड्रग्जची पाकिटं वितरित केली जातात याचे सुद्धा व्हिडिओ फुटेज मी स्वतः ट्विट केले होते. त्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, सस्पेन्शनची कारवाई झाली आणि विशेष म्हणजे सभागृहाच्या पटलावर माननीय त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असं म्हणाले की आम्ही ड्रग्जच्या संदर्भाने सगळ्या प्रकारची पाळंमुळं खणून काढणार आहोत. आता ड्रग्जची पाळंमुळं ते खणून काढणार होते, परंतु अजूनही आपल्याला वारंवार कधी नाशिकमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना सापडतो, कधी पुण्यामध्ये, कधी संभाजीनगरमध्ये आणि आता तर हे लातूर, धाराशिव म्हणजे छोट्या शहरांमधून सुद्धा जेव्हा हे पेव दिसतं, मुद्दा तो माणूस कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या वर्गाचा आहे हे महत्वाचं नाही. मुद्दा इथली संपूर्ण समाज व्यवस्था ज्या पद्धतीने पोखरून निघत आहे ते जास्त महत्वाचं आहे आणि त्यावर काम झालं पाहिजे. दुर्दैवाने अजूनही राज्य शासन आणि इथल्या सरकारला यामध्ये यश येत नाही. या उलट जेव्हा ड्रग्ज सारख्या विषयावर मी फार जोरदार आवाज उठवते त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेचे एक्साईज मिनिस्टर दादा भुसे यांनी अक्षरशः माझ्यावर तुम्ही आमच्यावर आरोप करता का म्हणून अमरनुसारी त्या केसेस टाकल्या. म्हणजे प्रश्न तर सोडवायचेच नाहीत, पण जे प्रश्न उठवतात, जे आवाज उठवतात त्यांचा आवाज बंद करण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी एरवी या सगळ्या पोलीस यंत्रणा, शासन यंत्रणा नेमकं करतं तरी काय हा प्रश्न निर्माण होतो. कारण जी माणसं इतरांवर, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे टाकण्यासाठी आपली पोलीस यंत्रणा वापरतात ती माणसं खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्थेची स्थापना करण्यासाठी मात्र ती यंत्रणा वापरत नाहीत. हे अत्यंत गंभीर आहे. तुळजापूरच्या निमित्ताने जेव्हा ही चर्चा होते त्यावेळेला मी फक्त 1 सेकंदात सांगितलं पाहिजे की तुळजापूरला त्याच्या अतिशय जवळ 30चं उपकेंद्र आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्चचं. त्यामुळे तिथे भारतभरातनं विद्यार्थी येतात
मला सतत अशी भीती वाटते की या विद्यार्थ्यांपर्यंत हा विळखा पोचायला नको आणि त्यामुळे हा प्रश्न नक्कीच प्रचंड गंभीर आहे आणि यावर शासन मात्र म्हणावं तसं अजिबात गंभीर दिसत नाही. हे खरं आहे. म्हणजे प्रश्न हा आता सगळ्यांसाठी चिंतेचा बनत चाललाय, कारण शेवटी याचा परिणाम कुणावर होणार आहे? तुमच्या आमच्या भोवती जी पिढी आहे, नवीन पिढी घडतीये, ती पिढी जर याच्यामध्ये गुरफटली जाणार असेल तर नुकसान अंततः अवघ्या महाराष्ट्राचं होणार आहे. कुणा एकट्या दुकट्याचं हे नुकसान नाहीये. धाराशिव भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आपल्यासोबत आहेत. नितीन काळेजी, तुमच्यासाठी ही गोष्ट अत्यंत चिंतेची असायला हवी, कारण आतापर्यंत ही समस्या शहराची वाटत होती, आता ती कुठेही शहराची नाही. खरं तर शहराची वाटत होतीये म्हणत असताना दोष आपण आपल्याकडे घेतला पाहिजे, कारण आपण डोळे झाक करत होतो की जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचलं याची दबक्या आवाजात चर्चा होत होती, फक्त कारवाया होत नव्हत्या म्हणून शहरापर्यंत असं म्हटलं जात होतं. पण आता तेही उघड झालेलं आहे. धाराशिव लातूरमध्ये कारवाया झाल्यानंतर आता प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये हे जे पेव आता पोहोचलेलं आहे, कसं रोखणार आहात? मी एनडीटीव्हीचं धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं हे ड्रग्सचं प्रकरण जे तुळजापूरला आलं, हे मागील विधानसभेमध्ये तत्कालीन आमचे उमेदवार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब प्रचार करत असताना काही महिलांनी सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात तरुणाई ड्रग्सच्या आरी गेली. आम्ही प्रयत्नपूर्वक जवळपास 3दा ट्रॅप करायचा प्रयत्न केला. 4थ्या ट्रॅपमध्ये तामलवाडी पोलीस स्टेशननी एक वेगळ्या स्क्वॉडच्या माध्यमातून हे ट्रॅप केला आणि त्याच्यानंतर हा एमडी ड्रग्सचं रॅकेट खऱ्या अर्थानं जे ग्रामीण भागापर्यंत आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजापूर जे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे ह्या गावापर्यंत पोहोचलंय, हे समस्त देशातल्या लोकांना लक्षात आलं. आणि या निमित्तानं मागच्या शनिवारी जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा सगळे रहिवाशांनी त्यांना निवेदन दिलं असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा ड्रग्सचा विळखा हा कुठल्याही जाती धर्माचा नसून हा तरुणाला नष्ट करण्यासाठी जो आहे तो समूळ नष्ट करण्यासाठी कुठलाही पक्षाचा कुठलाही नेता कार्यकर्ता जरी असला त्याची गय केली जाणार नाही. मला खऱ्या अर्थानं वाटतंय की हा खरंच हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नापासून सुटका घ्यायची असेल तर हे कनेक्शन तोडलं पाहिजे. हे कनेक्शन तोडलं पाहिजे. मधुकर चव्हाण माजी आमदार आहेत काँग्रेसचे. चव्हाण सर, प्रश्न असा आहे की आता जो यांनी उल्लेख केला काळेंनी की निवडणुकीच्या काळामध्ये महिला म्हणत होत्या, मी माझा स्वानुभव सांगते की या निवडणुकांच्या काळांमध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करायला फिरलो होतो त्या ठिकाणी कार्यक्रम संपला की प्रत्येक जिल्ह्यात कुणी ना कुणीतरी येऊन आम्हाला बाजूला घेऊन सांगायचं की ताई, ड्रग्सचा मुद्दा बघा, आमची बरीच मुलं या ड्रग्सच्या आहारी चालल्यात. दुर्दैवानं मला हे सांगावंसं वाटतं की कुठल्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्यामध्ये, मग ते सत्ताधारी असोत विरोधक असोत, ड्रग्सचा मुद्दा आला नाही. ड्रग्सची ही सगळी समस्या महाराष्ट्रातनं हद्दपार झाली पाहिजे हे आलं नाही. राजकीय पक्ष या सगळ्या बाबतीत विधानसभेमध्ये जरी आवाज उठवत असले तरी प्रत्यक्षात फार आग्रही दिसतात. तसं नाहीये. आज तुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पोलीस जिल्ह्यात तुळजापूर शहरामध्ये एक तुळजापूरच्या पुजाऱ्याची बदनामी होत आहे. जवळपास 550 पुजारी आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत. 10-12 पुजाऱ्यांनी काही धंदा केला असेल, पहिल्यांदा मी सांगतो की सर्व पुजाऱ्याची बदनामी होऊ नये. बर, त्या पुजाऱ्यांनी पूर्वीच्या काळामध्ये, औरंगजेबाच्या काळामध्ये तुळजाभवानी मातेचा पुतळा फोडण्याकरता ते काही औरंगजेबाने प्रयत्न केले, तो पुतळा देखील तिने फोडू शकला नाही. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेची सेवा त्यांनी केली. पण अलीकडच्या काळामध्ये काही लोक हा व्यवसाय करतायत. मी 5 टर्म तिथला आमदार होतो, पण 1962 सभापती पदापासून परवापर्यंत आमदार म्हणून मी तिथं काम केलं. त्या ठिकाणी येणारा भाविक राज्यातला आहे, परराज्यातला आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे, इतर ठिकाणचे विशेष करून पायी चालत येणारा तरुण वर्ग आहे. आंध्रामधून येतो, कर्नाटकमधून येतो, हजारो लोक 8 दिवस पायी चालत येतात नवरात्रामध्ये. पण अशा प्रकारचं कधी पूर्वी आढळलेलं नाही. आता हे प्रकरण एवढं वाढलेलं आहे. परवाच मी एका पेपरमध्ये वाचलं की 10वीच्या मुलाच्या अभ्यासाच्या पिशवीमध्ये चाकू निघाले, पुढ्या निघाल्या, ते काय पुढे खातात ते किती वाईट गोष्ट सध्या चालू आहे. त्याची सरकारने खबरदारी घेणं आवश्यक आहे. तसं तर तुम्ही केलेली प्रगती
तुम्ही केलेला प्रगतीचा अभ्यास त्याचं बातमी मोहीम झाल्याशिवाय राहणार नाही. त्या पुढच्या पिढीकरता आपण करत आहोत. खरंय खरंय. तर ती पिढी जर बर्बाद झाली तर कोणासाठी प्रगती करणार? तर कुणासाठी प्रगती करणं हा प्रश्न खरा आहे तुमचा अगदी, आणि उद्विग्नतेनं हा प्रश्न तुमचा आलाय. अविनाश धर्माधिकारी सर, मी मुद्दाम तुम्हाला शेवटपर्यंत प्रश्न विचारला नाही आणि शेवटला ठेवलं या सेशनमध्ये. त्याचं कारण असं होतं की मला सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की आतापर्यंतच्या ज्या ड्रग्सच्या कारवाया व्हायच्या गेल्या काही वर्षांपर्यंत, तर त्याच्यामध्ये चरस सापडला, गांजा सापडला, ब्राऊन शुगर सापडली, हेरोईन सापडलं असं असायचं. त्यातही ब्राऊन शुगर, हेरोईन हे प्रकार खूप कमी असायचे, चरस गांजा जास्त असायचा. एमडी नावाचा हा जो काही प्रकार आलाय तेव्हापासून बदललंय काय? तेव्हापासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे ड्रग्ज सापडण्याचं काम सुरू झालेलं आहे. केमिकल वापरून तयार केलेले हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठा धोका निर्माण झालाय का? नाही, एमडी पूर्वी आपल्याला सर्वसाधारण मेडिकल स्टोअर्स मध्ये पण उपलब्ध व्हायचं, परंतु काही दिवसापूर्वी, काही वर्षांपूर्वी त्याचं ड्रग्ज मध्ये त्यांनी वर्गीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर एमडी वरती बंदी घालण्यात आली. एमडी हे सिंथेटिक ड्रग्ज आहे, ते आर्टिफिशियली म्हणजे केमिकलच्या माध्यमातून बनवलं जातं, त्यामुळे ते इझिली बनवता येणं शक्य असतं. त्यासाठी काही फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागत नाही. आणि एमडीची जी नशा असते ती जरा थोडीशी इतर ड्रग्स पेक्षा जरा जास्त आहे असल्यामुळे तरुण वर्गामध्ये एमडी हे जरा जास्त फेमस आहे. हे झालं एमडी म्हणजे एमडी का ह्याच्यामुळे, पण आता एमडी पेक्षाही भयानक ड्रग्ज निघाले जे सर्वसाधारण जनतेला अगदी सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात. त्यातनं त्यांना नशा होते आणि त्यातनं त्याचे विपरीत परिणाम पण होतात. असे नवीन नवीन पदार्थ जनतेकडनं शोधले जात आहेत, लोकांकडनं शोधले जात आहेत त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये बेसिकली मला असं वाटतं की ड्रग्सचे कारवाई हे पोलिसांकडनं तर होत असते, आरोपी पकडले जातात, त्यांच्यावर केसेस होतात. आता काही वर्षापूर्वी एक IPS अधिकाऱ्याला पण कन्व्हिक्शन झालेलं आहे, जवळ 15 वर्षाचं कन्व्हिक्शन ह्याच्यामध्ये झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हे तर कारवाई होत राहणार, पण त्याच्यापेक्षा मेन भाग जो विसरला जातो किंवा ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ते म्हणजे अवेअरनेस. ड्रगच्या बाबतीमध्ये आणि सायबर क्राईम मध्ये अवेअरनेस हा फार महत्वाचा असतो जनतेमध्ये, आणि खास करून मुलांनी, विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासून अवेअरनेस आणणं फार गरजेचं असतं. या बाबतीमध्ये अमेरिकेमध्ये डेअर नावाचा एक सब्जेक्ट मुलांना शाळा आणि कॉलेजमध्ये शिकवला जातो, स्पेशलाइज ट्रेंड पोलीस ऑफिसरकडनं. 1970 साली त्यांनी या दृष्टिकोनातनं त्यांच्या बजेटरी अलोकेशन केलं की अवेअरनेससाठी बजेटमध्ये त्यांनी प्रोव्हिजन केली आणि फंडिंग केलं आणि स्पेशल पोलीस ऑफिसर, स्पेशल टीम्स तयार केल्या ज्यांच्या माध्यमातून हा विषय जसं आपल्याला हिस्ट्री शिकवला जातो, जिओग्राफी शिकवला जातो, मॅथमॅटिक्स शिकवला जातं, तसं काही स्पेशलाइज ट्रेंड पोलीस ऑफिसर शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन डेअर म्हणजे ड्रग्स अब्यूज रेजिस्टन्स एज्युकेशन हा विषय त्या मुलांना शिकवला जातो आणि त्यातनं त्यांना अवेअरनेस केला जातो. पण हे एवढं जरी केलं अमेरिकेन, तरी पण आज अमेरिकेची परिस्थिती अशी नाही की त्या पूर्णपणे ड्रग्ज मुक्त आहे. ड्रग्ज हा अमेरिकेमध्ये आज पण आहे, पण त्याच्यावरती काही त्यांनी नियंत्रण आणलेलं आहे, निर्बंध घालून त्याच्यावरती परिणामकारक कारवाई पण केलेली आहे. त्याच जोडले त्यांनी रिहॅबिलिटेशन सेंटर पण अतिशय चांगल्या प्रकारे तयार केले, ज्याकडून ज्यांना इच्छाशक्ती आहे ते रिहॅबिलिट होऊन परत येऊ शकतात. ह्याच्याही पुढे जाऊन त्यांनी आणखीन एक स्टेप घेतली, म्हणजे प्रिस्क्राईब करणं. डॉक्टरनी अगदी काय जे ड्रग्सचे पेशंट्स म्हणा, आता पेशंट्स म्हणून त्यांनी ट्रीट करायला सुरुवात केली आणि ते डॉक्टरांनी प्रिस्क्राईब करायला सुरुवात केली आणि प्रिस्क्राईब ड्रग्स त्यांना उपलब्ध करून दिले. एवढ्या स्टेजला ते गेलेले आहे. असं असलं तरी आपल्याकडे मेन बेसिकली भारतामध्ये अवेअरनेसकडे कुणीही लक्ष दिलं जात नाही. शाळा कॉलेजमध्ये कंपल्सरी ह्या ड्रग्स बद्दल अवेअरनेस कॅम्पेन गरजेचं, जेणेकरून मुलांना त्याबद्दल माहिती होईल, जनतेला त्याबद्दल. मुलांचं सोडून द्या, पालकांना पण माहित नसतं आपल्या मुलांमध्ये काय बदल येत आहे, काय कसं नोटीस करायचं की मुला ड्रग्सच्या आहारी मुलगा किंवा मुलगी ड्रग्सच्या आहारी गेलेत की नाही, त्यांच्यामध्ये कुठले बिहेवियर चेंज होतात, हे सगळं ट्रेन करणं, त्यांना सगळ्यांना अवेअरनेस करणं या दृष्टिकोनातनं शासकीय स्तरावर आणि प्रशासनाच्या. बरोबर आहे, मुलाच्या दप्तरामध्ये सिगरेट सापडली तरी गहजब होणारी कुटुंब आपल्या आजूबाजूला आहेत. त्या कुटुंबांमध्ये जर आपला मुलगा ड्रग्सच्या आहारी गेलाय समजलं तर काय आपण फक्त कल्पना करू शकतो की त्या कुटुंबाची काय अवस्था होईल. अमरराजे कदम, तुमचा मुख्य आक्षेप असा आहे की या सगळ्यामध्ये पुजाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बदनामी होते, कारण जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, ज्यांना अटक करायची त्यापैकी बरेचसे पुजारी आहेत म्हणून. काय तुमची तक्रार नेमकी काय आहे? ह्याच्यात मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की तुळजापुरातील पुजारी मंडळांना हा आवाज उठवून हे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे. आम्ही तुळजापुरातील सर्व पुजारी बांधव एकत्र येऊन पालकमंत्र्यांसोबत, SP साहेबांसोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीतून मग पालकमंत्र्यांनी सांगितले की 72 तासाच्या आतमध्ये कोणालाही पाठीशी न घालता तात्काळ कारवाई करा, कारण हे मुंबईचं लोन
जर ग्रामीण भागात पण म्हणजे तुळजापूर तुम्हाला आधी तीर्थक्षेत्रात- दिसत होतं तुमच्या आजूबाजूला ड्रग्सच्या आहारी जात आहेत मुलं आणि हे विक्री होते, म्हणजे दिसत होतं तुम्हाला? दिसत होतं मागच्या 1-2 वर्षापासून हे आता हे जे आमदार आहेत स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळं स्थानिक आमदारांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे काम उघडपणे करत असताना सुद्धा जर त्यांच्याकडून कारवाई होत नसेल तरी हे शोकांतिका मानावी लागेल. आणि आता आम्हाला आताच नितीन काळे सर सांगितले की मुख्यमंत्री साहेब आलते तुळजापूरला येते, तर मुख्यमंत्री आलते तर मुख्यमंत्र्यांना भेटायला पुजाऱ्यांना मनाई केलेली होती, निवेदन देण्यासाठी सुद्धा मनाई केली होती. मग ही टाळाटाळ करण्यासाठी पुजारी मंडळ जो आहे का, आता सध्या तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा स्थानिक आमदारांना मांडलेला आहे शासनाकडे. मला एक सांगा मग अमरराजेजी, की तुम्ही जर एवढं बारकाईनं गेले 1-2 वर्ष पाहता, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ते हे ड्रग्ज विकत घेणारे कोण आहेत? तुळजापूर मधली मुलं आहेत, स्थानिक मुलं आहेत, कोण आहेत ही मुलं किंवा कोण आहेत हे जे ड्रग्ज विकत घेतात? तुळजापुरातील तरुण वर्ग ह्याच्यात भरकटत गेलेला आहे, हे सत्यच आहे. ह्याच्यात काय लपून ठेवण्यात काय अर्थ नाही. परंतु हे लोन अजून आम्ही जर आवाज उठवला नसता तर अजून हे वाढलं असतं प्रकरण. मग आवाज कुणीतरी उठवला पाहिजे आणि ह्याच्यात पुजाऱ्याला बदनाम करून हे पूर्ण प्रकरण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे. ह्याच्यामध्ये जाणून बुजून पुजारी बदनाम करत आहेत, कारण पुजाऱ्यांना इथं विश्वासात घेतलं जात नाही, ही शोकांतिका आहे. आता पूर्वी पण तुम्ही म्हणता जाणून बुजून बदनाम केलं जात आहे, पण मग जे आहेत ते पुजारीच आहेत ना, ज्या 13 जणांवर आरोप आहे, मग तो आरोप खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? आरोपाचा विषय नाही, आरोपी हा आरोपीच असतो. आता तुळजापुरात 4,500 लोक पुजारी आहेत, सर्वजण काय पूजा करायला मंदिरात जात नाहीत. एखादा जो गुन्हा केला तो गुन्हेगारच आहे ना, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग त्याला लेबल लावून नाही ना जमणार. सर्व पुजारी बांधवांची हे बदनामीच आहे ना. म्हणजे तुम्हाला आरोपीला जात पात नसती ना, आरोपी गुन्हा तो गुन्हाच ना. मग ह्याच्यात सर्व पुजाऱ्यांना बदनाम आणि देवस्थानची बदनामी, पुजाऱ्यांची बदनामी, शेवटी ही प्रकरण पुजाऱ्यांनीच काढलेलं आहे ना. आणि कोणी केलं हे? तुमचं म्हणणं आहे राजकीय नेत्यांकडनं केलं गेलंय हे? जाणून बुजून स्थानिक आमदाराकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून हे केलेलं प्रकरण आहे पुजाऱ्याला बदनाम करण्यासाठी. नितीन काळेजी बोला, थेटपणे आरोप करतायत. या ठिकाणी स्पष्ट नमूद करतो, कारवाई केली जात नाही. अजून 100-150 लोकांची यादी आहे, ते सगळे बाहेर आलं पाहिजे. बरं, आपण काळ्यांकडनं उत्तर तर ऐकून घेऊया. अमरराजे, आपण काळ्यांकडनं उत्तर ऐकून घेऊया. काळजी बोला. एक निवेदन दिलंय कधी तुम्ही आतापर्यंत ह्या प्रकाराचं? काय केलंय तुम्ही? ज्या दिवशी इलेक्शन मध्ये हे प्रकार समोर आले, तात्काळ आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी टीम तयार केली. ही टीम तुळजापूरची नाही केली, जिल्ह्याची टीम केली आणि 3दा आम्ही प्रयत्न केला, 3दा पोलीस प्रशासनानं प्रयत्न केला. आणि या ठिकाणी स्पष्ट नमूद करतो की त्याच्यामुळंच हे ड्रग प्रकरण समोर आलंय. कसल्याही प्रकारे कुठल्याही पक्षाचा, जरी माझ्या पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला तरी त्याची गय केली जाणार नाही. तरुणाई नष्ट करण्याचा प्रयत्न कधीही खपवून घेतला जाणार नाही. ही संस्कृती जपणारा भारतीय जनता पार्टी आहे. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी असलेल्या तुळजापूरच्या ठिकाणी जर असा प्रकार घडत असाल तर तो आम्ही सहन केला जाणार नाही. अशी भूमिका आमदार असतील आणि गृहमंत्री असतील यांनी केली. मला वाटतं की आता सगळ्यांनी कसलीही राजकीय भावना मनात न आणता हे प्रकरण नष्ट करण्यासाठी शेवटचा गुन्हेगार ह्यात पकडला गेला पाहिजे. गुन्हेगाराला पण असं आहे काळेजी, तुम्ही म्हणता बाकीच्यांनी राजकीय भावना आणू नये, पण तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही सुरुवातीला हेच सांगितलं की महिलांनी आमच्याकडे तक्रारी केल्या. हो, नक्की ना. मग ते राजकीय पक्ष म्हणूनच केल्या ना, सत्ताधारी म्हणूनच केल्या ना. नाही, ऐका, सत्ताधारी पक्षामुळे ज्या काही गोष्टी घडतात त्याची जबाबदारी घेणं तर आमचा भागच आहे. बरोबर आहे. दिवशी महिलांनी सांगितलं, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त 4 महिन्यात कडक कारवाई झाली आहे. नाही, मग पुजारी जे म्हणतायत त्याला आक्षेप काय? मग त्यांनी केलेच असतील की तक्रारी, त्यांनाही त्रास होत होता, त्यांचीही मुलं बाळ आहेत आजूबाजूला, आक्षेप काय तुमचा त्यांच्यावर? मला काय म्हणायचंय की महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानीच्या पुजाऱ्याची बदनामी करू नका. उडदामासी काळे गोरे असतात, त्या ठिकाणी जो दोषी असेल, जो पकडला जाईल, जो आरोपी आता आहे, तो दोषी होईल, गुन्हेगार म्हणून
कोर्टाला शिक्षा केली त्यावर 100% आपण त्याच्यावर शिक्षा करू. मला वाटतं पण या निमित्तानं तुळजापूर जे वाढतंय, आता बदलतंय तुळजापूर आता 1800 कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी एक सुधारित आराखडा घेऊन समोर जातोय, लोकांच्या समोर जातोय. अशा वेळेस हे जाणीवपूर्वक काही षडयंत्र आहे का याच्या मागं, हेच सुद्धा तपास केला पाहिजे आपण. कमाल आहे काळेसाहेब, म्हणजे एवढे मोठे कारखाने बाजूला पकडले जात आहेत, पोलीस इतक्या, म्हणजे तुम्ही पोलिसांच्याच कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता. म्हणजे पोलिसांनी केलेल्या कारवाया खोट्या आहेत का? त्या 56 पुढे ज्या सापडल्या त्या खोट्या आहेत का? ह्या पोलिसाच्या कारवाईमुळेच हे प्रकरण लक्षात आलंय. तामलवाडी मग षडयंत्र काय आहे याच्यामध्ये? मग काय षडयंत्र आहे? नाही जाणीवपूर्वक मी काय म्हणलं, शेकड्यानो पुजारी आहेत, शेकड्यानो पुजारी तुळजाभवानीची मनोभावी पूजा करतात. त्या ठिकाणी पण काही लोकांच्या मुळे समस्त पुजारी वर्गाला बदनाम करू नका, ही माझी मागणी आहे. नाही, पण बदनाम कुठे केलं जातंय? आता ते जर कारवाईमध्ये असतील तर ते कारवाईमध्ये आहेत. होईल ना, दोषी जे असतील त्यांच्यावर कडक कारवाई. मग याच्यात षडयंत्र कुठून आलं? तुम्हाला काय वाटतं? पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आहे? नाहीये, मग चांगलीच कारवाई. मग षडयंत्र कुठलं? कुठं म्हणतो षडयंत्र कुठलं? नाही, अजिबात नाही. माझं म्हणणं काय की जाणीवपूर्वक काही बातम्या, विशिष्ट बातम्या की पुजारी असा वारंवार उल्लेख होऊ नये. काही घटना घडल्या, काही पुजारी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. तुम्ही म्हणताय घटना घडल्यात, पुजारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, पण नाव नाही घ्यावं, असं कसं होईल? बोला सुषमाताई. हा, मला ना एक 2-3 मुद्दे मांडले पाहिजेत फार प्रकर्षाने. एक तर अविनाश धर्माधिकारी जे म्हणाले की आपल्याला अवेअरनेसचे प्रोग्राम राबवावे लागतील, विद्यार्थ्यांना सांगावं लागेल. मुळात अवेअरनेसचे प्रोग्राम राबवायची गरजच काय? मुळात तुमच्याकडे ड्रग्ज उत्पादनच नाही झालं तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. ते उत्पादन का होतंय, कोण करते, आणि ते उत्पादित होणारे कारखाने जे ध्वस्त झाले पाहिजेत, ही पॉलिसी सरकार का बरं घेत नाही, हा पहिला प्रश्न आहे. यावरच मी 2023 पासून जेव्हा पुण्यामध्ये लढा देते आणि त्याही वेळेला दादा भुसे आणि शंभूराज देसाई या दोघांनाही मी सारखे प्रश्न विचारत होते की पालकमंत्री म्हणून दादा भुसेंची ती जबाबदारी नव्हती का, की अरे एक साधं ब्युटी पार्लर जर उभं करायचं असेल तर त्याच्यासाठी 1000 कागदपत्र गोळा करावी लागतात. मग एवढा मोठा कारखाना उभा राहताना पालकमंत्र्यांना कळत नाही का? सेम गोष्ट मला आता धाराशिवच्या पालकमंत्र्यांबद्दल विचारायची आहे की काय पालकमंत्र्यांना हे माहित नाही का? 2 प्रश्न. पालकमंत्र्यांना माहित नसेल तर पालकमंत्री अत्यंत अज्ञानी, बेजबाबदार आणि आपल्या कामातून पळ काढणारे आहेत. आणि जर त्यांना हे सगळं माहित असेल तर मग त्यांनी त्यासाठी का प्रयत्न केले नाही, हा दुसरा प्रश्न. आता जो पुजाऱ्याचा जो मुद्दा येतोय त्याच्यामध्ये मी काही अंशतः सहमत आहे. कारण काय होतं की तुळजापूरमध्ये आपल्याकडे भोपी नावाची संकल्पना आहे. त्यामुळे अगदी घरटी भोपी सापडतात आपल्याला की जे वेगवेगळ्या गावातून आलेल्या लोकांना तिकडे दर्शनासाठी म्हणून नेतात. आणि ते सगळेच पुजारी काही गर्भगारातले पुजारी नसतात. गर्भगारातले पुजारी वेगळे आहेत आणि तिकडे घेऊन जाणारे पुजारी वेगळे आहेत. पुन्हा एकामुळे संपूर्ण ते मंडळ बदनाम होऊ नये हे फार बरोबर आहे, परंतु मंडळ बदनाम होऊ नये असं ज्यांना वाटतंय ते मुळात हा विचार का करत नाहीयेत की अरे तुम्ही आमदार म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून तुम्ही अत्यंत अपयशी ठरलेले आहात आणि तुम्हाला जमत नाहीये ते सगळं करणं. आता ते सांगतात की नाही आम्ही कसं काम करतोय, आमच्याकडे तक्रार येणार, आम्ही काम करूच. काय काम केलं बरं? 2023 पासून मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही सगळी ड्रग्जची पाळंमुळं खणून काढू. अजिबात पाळंमुळं खणून काढली नाही. उलट पक्षी नाशिक मधनं मला एक निनावी पत्र आलं, जे पत्र मी पुणे सिपींना दिलं. छोटी भाभी, बडी भाभी असे सगळे त्याच्यामध्ये उल्लेख होते. मी जशाच तसं पत्र त्यांना अगदी एनवलप न फोडता सुद्धा ते पत्र दिलेलं होतं आणि त्यांच्या समोर आम्ही त्या पत्राचं वाचन केलं होतं. तरी सुद्धा फक्त ते पत्र कसं काय तुम्ही दिलं असं म्हणत माझ्यावर हक्कभंगाची मागणी करणारे भाजपचे आमदार हे कुठल्या तोंडाने बोलतात की आम्ही ड्रग्जची कारवाई आम्ही थांबवलेली आहे. ज्या लोकांना इथली अरे जेलच्या बाहेर जिथं कैद्यांना स्वतः पोलिसच जिथं ड्रग्जची पाकिटं देतात आणि त्याच्यावर तुमच्याच्याने कारवाई होत नाही, कुठल्या तोंडाने बोलता? ललित पाटीलचा कारखाना आणि ललित पाटील सापडतो काय? लक्षात घ्या, हे पुजारी पेडलर म्हणून सापडलेले आहेत. याचा अर्थ डीलर वेगळा आहे, उत्पादक वेगळा आहे. उत्पादक कोण आहे, डीलर कोण आहे? पेडलर आणि खालचा स्लीपर सेल ही एक मोठी चेन आहे. तर त्या अर्थी तुम्ही फक्त पेडलरची भाषा करताय, पण डीलर कोण आणि उत्पादक कोण याच्यापर्यंत का पोहोचलं जात नाहीये? मी मगाशी जे म्हटलं कविताजी त्याच्याकडे परत एकदा लक्ष दिलं गेलं पाहिजे की तुळजापूर पासून अवघ्या 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर 30 नावाची मोठी संस्था काम करते, त्याचं उपकेंद्र काम करतं.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचं, जिथे भारतभरातनं विद्यार्थी येतात आणि या विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी या संबंधाने काही केलेलं आहे का? पालकमंत्री आणि स्थानिकच्या आमदारांना माझा प्रश्न अजून त्याच्यापेक्षा गंभीर आहे की जर कुणी म्हणत असेल की या पक्षाचा कार्यकर्ता सापडला त्या पक्षाचा, तो भाजपचा आहे का, काँग्रेसचा आहे का, राष्ट्रवादीचा आहे का, हिंदू आहे का, मुसलमान आहे का, बौद्ध आहे का, जैन आहे का, ख्रिश्चन आहे का, याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. तो कुठल्याही पक्षाचा असो, तो माझ्या पक्षाचा जरी असला तरी तुम्ही, तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, तुमच्याकडे सगळ्या या गोष्टींवरती नियंत्रण आणण्याची तुमची जबाबदारी आहे. पळ कसला करताय तुम्ही? याच्या त्याच्यावरती ढकलायचं कामच नाही. तुम्ही कधी दुसऱ्या गोष्टीत गय केलेली आहे का? विचारूयात ना नितीन काळेंना. आपण नितीन काळेंना विचारूयात. नितीन काळेजी, जर कदम म्हणतायत की 2-1 वर्षांपासून हे सगळं चालू आहे, तुम्ही स्वतः म्हणताय की महिला येऊन, जेव्हा महिला एखाद्या नेत्यासमोर अशा प्रकारची तक्रार करतात तेव्हा तो काय लगेच उगवलेला प्रश्न नसतो. जेव्हा महिला तोंड उघडतात तेव्हा तो प्रश्न बराच जुना आजार असतो, तोपर्यंत ते येत नाही. जर अशा सामाजिक प्रश्नावर महिलांना तुमच्यापर्यंत येण्याची वेळ असेल तर मग प्रश्न हा उपस्थित होतोय की काय करतात जिल्ह्यातले नेते, मग ते कुठल्या पक्षाचे आहेत सोडा, पण जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्यातले आमदार काय करतात? ते सामूहिकपणे यावर काय एकत्र येत नाहीत? ज्यावेळेस कविताताई, ज्यावेळेस महिलांनी हा प्रश्न समोर आणला, नक्की काही प्रमाणात ड्रगचं प्रमाण हे छुप्या रुस्तुम पद्धतीनं चालू होतं, पण ज्यावेळेस महिलांनी समोर आणलं त्यावेळेस आमदार असतील राणा जगजितसिंह पाटील किंवा पालकमंत्री प्रताप सरनाईक, कमाल आहे काळे साहेब. म्हणजे महिलांना कळतंय घरात बसून की आपल्या जिल्ह्यात काय चालतंय आणि पालकमंत्र्यांना माहिती नाही, नेत्यांना माहिती नाही. कमाल आहे. पालकमंत्री तर ऐका, पालकमंत्री अशात आलेत, हे विधानसभा झाल्यानंतरचे पालकमंत्री आहेत. पण प्रश्न आज नाही ना आलाय. या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे लक्षात घ्यायचं. एक सेकंड थांबा. पालकमंत्री आता आलेत असं तुम्ही म्हणताय, अरे पण तुमचा स्थानिकचा आमदार तर गेली असंख्य वर्ष तिथेच आहे ना, गेल्या 10-20 वर्षापासून आमदार तिथेच आहे ना. काही त्यांना बोलू दे, काय आहे, ठीक आहे, काळेंना बोलू दे. हा बोला. प्रॉब्लेम काय, हे प्रकरण आणलंय कुणी समोर, कोण त्याच्या पाठीमागं, त्या गोळेबाईच्या कुठं कनेक्शन आहे, मुंबईचं कनेक्शन कुठून आलं, हे सगळं पाहण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील किंवा गृहमंत्री असतील यांच्यामुळे आलं ना हे प्रकरण समोर इथपर्यंत. नाहीतर आतापर्यंत 2.5 वर्षाच्या अगोदरपासून त्या काळात छुप चालूच होतं ना हे. मी या ठिकाणी स्पष्ट नमूद करतो. याचा अर्थ तुम्ही मान्य करता की 2.5 वर्षापासून हे सगळं चालू होतं. मग 2.5 वर्षापासून तुम्ही सगळे डोळे झाकून का बसला होतात? 2.5 वर्षापूर्वी सुद्धा आमदार राणा जगजितसिंह पाटीलच होते, मग का ते बसले होते शांत? तुम्ही ज्या अर्थी बोलताय की 2.5 वर्षापासून हे सगळं चालू होतं, मग 2.5 वर्ष काय मुहूर्त शोधत होतात का तुम्ही या सगळ्या गोष्टींच्यासाठी? 2.5 वर्षापूर्वी तुमच्याच पक्षाचा होता. ठीक आहे, तुम्हाला का मुहूर्त निघत नव्हता तुमचा? आपण त्यांच्याकडनं उत्तर घेऊयात, उत्तर देऊ देत त्यांना. बोला. प्रकरण जे होतं ते समोर जेव्हा आलं तेव्हापासून 4 ते 5 वेळेस आपण ट्रॅप लावायला सांगितलं, सगळं प्रचंड प्रयत्न केला. बघा, हे सगळं जरी काही असलं तरी छुप्या पद्धतीनं चालू होतं, कुठेही कागदावर नव्हतं किंवा कळत नव्हतं. कागदावर विकली जाणारी गोष्ट आहे का? ते काय सांगून विकणार आहेत का? काय सांगताय तुम्ही? चुपच चालणार आहे ते. कविताताई, मी काय तुम्हाला सांगतो, मी या ठिकाणी माझी भूमिका मांडत असताना सांगतो, जेव्हा स्पष्ट झालं, समोर आलं, त्यावेळेस ही ट्रॅप झाल्यानंतर हळूहळू एक साखळी पकडत चालली. पक्षाचा कार्यकर्ता हा सांगा. देवस्थान कमिटी ही आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये सुविधा मिळतात की नाही हे बघण्यासाठी आहे. प्रवासी पर्यटक यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्यासाठी ती आहे. ती तिथला एकूण सगळ्या दर्शन व्यवस्था नीट आहे का त्यासाठी आहे. पण देवस्थान कमिटीच्या प्रांगणात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही स्थानिक आमदार आणि पालकमंत्र्यांची आहे. देवस्थान कमिटीतल्या प्रशासकांना त्याच्यात बदनाम करायची गरज नाही आणि पुजाऱ्यांना सुद्धा बदनाम करायची गरज नाही. कोण पुजारी असतील, जर एखादा दुसरा असेल तर त्याला सुद्धा बाजूला काढलं गेलं पाहिजे. पण त्यासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या त्या परिसराला बदनाम करायचं कुणी कारण नाहीये. बरोबर. तुमचं अपयश झाकण्यासाठी, तुमच्या आमदाराचं आणि तुमच्या पालकमंत्र्याचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही पुजाऱ्यांनाही मध्ये आणू शकत नाही. हा तुमचा नाकर्तेपणा आहे, हे तुमचं अपयश आहे, ते आधी मान्य करा. ठीक आहे, आपण मधुकर चव्हाण, बरं ठीक आहे, आता मुद्दे पोहोचले, आपण त्याच्यावरच नको चर्चा करूयात. मधुकर चव्हाण यांच्याकडे जाऊयात. ते मगापासून मला इशारा करतात, त्यांना बोलायचं. चव्हाण सर बोला. असं आहे की हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न
अलीकडच्या काळातले पूर्वीपासून व्यसनाधीनता त्या राज्यामध्ये वाढलेली आहे आणि हे नवीन प्रकार मुंबईपासून निघालेला आहे. मला बर. काय म्हणायचं आहे, मुळातच गाव घाला. हा. जिथं उत्पादन होतंय हम्म. ते कसं थांबेल हे सरकारने त्याचा विचार केला पाहिजे. बर. कारण ते मुंबईपासून ते येतंय, पुढे येतात, आमच्या तांबवाडीमध्ये पकडल्या जातात, हम्म. तुळजापूरमध्ये विकल्या जातात. पण मी आता पहिल्यांदा सांगितलं की तुळजाभवानी मातेच्या त्या मंदिराची किंवा या तुळजापूरची बदनामी होऊ नये, त्याच्यामध्ये कोण गुन्हेगार असतील त्यांना- पक्ष जात पात फिरून काहीही न विचार कुणी करता असेल. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर, तुमचं बरोबर आहे. ही भावना कारवाई झाली तुळजापूरकरांचीच पाहिजे. नाही त्यामुळे मुद्दा- किंवा ही भावना फक्त त्या जिल्ह्यापुरती नाहीये, ही भावना अवघ्या महाराष्ट्राची आहे. आपण पुन्हा एकदा अविनाश सरांकडे जाऊयात. अविनाश सर, मगाशी जो सुषमाताईंनी मुद्दा उपस्थित केला की मुळात उत्पादनच थांबवा, पण त्यावर प्रश्न तुम्हाला माझा असा आहे की मगाशी आपण बोलताना असं म्हटलं की उत्पादन थांबवणं एमडी ड्रग्ज सारखं, जे की उत्पादन करायला खूप सोपं आहे, हे खरंच शक्य आहे का? आणि हे शक्य नाहीये म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये, म्हणजे 4-5 वर्षांपूर्वीच्या जर आपण ड्रग्सच्या कारवाया बघितल्या तर ते ड्रग्ज कोण विकत घेतंय यांच्या भोवती असायच्या. म्हणजे अगदी काही ग्रॅम मध्ये कुणी विकत घेतल्या त्यांच्या कंझ्युमर भोवती असायच्या. आता प्रोड्युसर भोवती या कारवाया होत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे साठे दिसत आहेत. शक्य आहे का एमडी ड्रग्सचं उत्पादन थांबवणं? नाही, आता आपण फक्त हाच विचार करतोय की एमडी ड्रग्स. हा. एमडी ड्रग्स हे फक्त एक प्रकारचा ड्रग्स झाला. ओके. असे जवळ 70-80 प्रकारचे ड्रग्ज आहेत. हम्म. तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्रग्ज थांबवणार? अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही पकडलेले उदाहरण सांगतो तुम्हाला. हम्म. शाळेतले मुलं जे व्हाईटनर लावतात, व्हाईटनर जे हो. फोडण्यासाठी लिक्विड व्हाईटनर असतं, दॅट इज ऑल्सो कॅन बी यूज ॲज अ ड्रग्स. Iodex. ते स्मेल केलं कंटिन्यू तर त्याच्यामुळं एक नशा चढते. त्याच्यानंतर आपण आयोडेक्स लावतो, आयोडेक्स ब्रेडला लावून खाल्ला तर त्यांनी नशा चढते. नंतर कोरेक्स डीएक्स आहे, कोरेक्स डीएक्स जर का प्रमाणाच्या बाहेर तुम्ही कन्झ्युम केलं तर दॅट इज ऑल्सो ड्रग्स सारखी आता. पेट्रोल आहे, पेट्रोल कन्झ्युम केलं तर ते असे ड्रग एडिक्ट लोक आम्ही पण बघितलेले आहेत जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. म्हणजे अशा प्रकारचे खूप ड्रग्स प्रकार आहेत. त्यामुळे एमडी हे केवळ आता हल्लीच्या काळामध्ये ते पूर्वी हिरोईन होतं, कोकेन होतं, आता एमडी हे सहजासहजी मॅन्युफॅक्चरिंग होत असल्यामुळं आणि ते तसं प्रॅक्टिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण त्याला काही खूप मोठी मशिनरी लागत नाही आणि अगदी एवढं लांब जाऊन पण करायला पाहिजे. अशी ह्याचे कारखाने बऱ्याच ठिकाणी असू शकतात. फक्त त्यांचा फ्लो पोलिसांना ट्रॅक करता आला पाहिजे, कुठून येत आहेत त्यांचं डेव्हलपमेंट त्यांची बघायला पाहिजे त्यांचं. आणि विशेष म्हणजे यांच्यावरती जे आता उदाहरणार्थ हा जो ड्रग्सचा सिंडिकेट पकडला गेला, हा डेफिनेटली ऑर्गनाइज क्राईमचा प्रकार आहे. यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई केली तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो. पण मला एक आता जे सांगा, पकडलेले खरंच आरोपी पोलीस आहेत, सक्षम आहे? आता तुम्ही माजी पोलीस अधिकारी आहेत, मला सांगा खरंच सक्षम आहेत? जर लोक सांगतायत की 2-2, 2.5 वर्ष आमच्याकडे हे सगळं चालू आहे, काही फारशा कारवाया होत नाहीत, मग एखादी कारवाई होते मग त्याचा गाजा. बरं, आता ही धाराशिवच्या कारवाईचा इतका मोठा गाजावाजा होण्याचं कारण पण हेच आहे की त्याच्यामध्ये पुजाऱ्यांचं नाव आलं म्हणून, नाही तर तोही इतका कदाचित झाला नसता. काय असतात पोलीस? म्हणजे 2.5-2.5, 3-3 वर्ष हे सगळं चालू असतं, पत्ता लागत नाही का पोलिसांना याचा? की राजकीय वरद असतं किंवा राजकीय दबाव असतो म्हणून हे होत नाहीत कारवाया? नाही, याच्यामध्ये बरेच अँगल आहेत. ब्लॅक शिप पोलिसांमध्ये पण असतात, त्यात काही नाकारण्यासारखं नाहीये. पण एक प्रमाणाच्या बाहेर डेफिनेटली चालू शकत नाही. जर का पोलिसांनी ठरवलं तर इम्पॉसिबल आहे. त्याला थोडंसं एक राजकीय पाठबळ निश्चित लागतं. जेव्हा एखादी मोठी कारवाई करायची असते त्यावेळेस अशा ड्रग्सच्या बाबतीत, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा मिळतो अशातलाच भाग नाही. कधी कधी अतिशय कमी क्वांटिटीमध्ये ड्रग्ज मिळू शकतात. त्या कमी क्वांटिटीच्या ड्रग्सच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये लेटर ऑन खूप मोठे ड्रग्स सीज केलं जाऊ शकतं. त्यामुळे ते सुरुवातीच्या काळामध्ये जे प्रेशर टॅक्टिक्स असतात त्या अवॉइड करता होऊ शकतात. आणि मी पर्टिक्युलर एका राजकीय व्यक्ती किंवा एका पार्टीबद्दल नाही बोलू इच्छित, पण टोटलच जर काही अशा ड्रग्सच्या बाबतीत सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जर का चांगल्या प्रकारे सपोर्ट केला तर पोलीस बऱ्यापैकी ह्याला कंट्रोल करू शकतात असं मला वाटतं. पण या कारवायांमध्ये राजकीय हस्तक्षेप नेमका होतो कुठे? काय असतं त्याच्यामध्ये? शेवटी आरोपी कुठले असतात? आरोपी स्थानिकच असतात. जो कंझ्युमर असतो तो काही बाहेरचा नसतो. पेडलर ठीक आहे, पेडलर कदाचित बाहेरचा असतो. कंझ्युमर जो कंझ्युम करणार असतो त्यांचा कुठल्या ना कुठल्या याच्याशी कनेक्टेड असतो. आपल्याला माहित पडत नाही, जवळ तो 5-6 महिने कंझ्युम करतो, त्यानंतर तो आपल्याला कळतो की अरे हा तर ड्रग्सच्या आहारी गेला. तोपर्यंत नॉर्मल एखादा व्यक्ती ड्रग्स पिऊन तुमच्या समोर आला तर तुम्ही त्याला आयडेंटिफाय नाही करू शकत की हा ड्रग्स घेऊन आलेला आहे म्हणून. प्रोव्हाइडेड त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त घेतला असेल तर तो एकतर एकदम हाय मध्ये असेल किंवा एकदम लो मध्ये असेल. ड्रग्सचे 2 परिणाम होतात. एक तर माणूस लो होऊन जातो, तुम्ही एकदम डल बसून राहतो, किंवा एकदम एक्साइटेड होतो. तुम्ही जर का ते प्रमाणाच्या बाहेर कंझ्युम केलं असेल, पण प्रमाणामध्ये कंझ्युम केलं असेल तर तुम्हाला कळत पण नाही. माझ्या माहितीप्रमाणे बॉलिवूडमध्ये
फ्रेश दिसण्यासाठी कोकेन फार इझिली कन्झ्युम केलं जात होतं. नंतर ते वाढत गेलं प्रमाण आणि कोकेनमुळे माणूस फ्रेश दिसतो, फ्रेश राहतो. या संकल्पनेमुळे बॉलिवूडमध्ये कोकेन हा प्रकार फार फेमस होता. ते आपल्याला पण माहिती आहे, ते आपण बघितलेले प्रकरण कॉर्डिलिया क्रूजच्या संदर्भामध्ये. तर अशा पद्धतीमुळे सुरुवातीला कळणं कठीण जातं. जेव्हा 1-2 महिन्यानंतर तो माणूस एकदम आहारी जातो, मग रेग्युलर त्याचं काम करू शकत नाही, त्याच्यानंतर लक्षात. म्हणून तर म्हणलं ना की मग अवेअरनेस तेच सांगत होतो बरोबर. की पेरेंट्सला माहित पडलं पाहिजे की आपल्या मुलामध्ये काय काय बदल होत आहेत. त्याच्याबरोबर जेवताना तुम्ही 1-2 मिनिटं जरी गप्पा मारल्या तर आपल्या मुलामध्ये होणारे चेंजेस लगेच नोटीस तुम्हाला करू कळू शकतात. शकतात. आणि बरोबर आहे. विद्यार्थी दशेपासून जर का त्याला प्रिव्हेंट केलं तर आपोआप हे पुढचं जाणार संवाद पालकांमधला आणि मुलांमधला जोपर्यंत वाढत नाही, एका रात्रीमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, निश्चितच नाहीये. कारण शेवटी व्यसन आहे ते, एका रात्रीमध्ये होणारं नाही. सुषमाताई, आता हा जो प्रश्न आहे ना, तो तुम्हाला मी राजकीय पक्षाच्या नेत्या म्हणून नाही विचारत आहे, मी एक आई म्हणून विचारते, एक महिला म्हणून विचारते. कारण अल्टिमेटली या सगळ्याचा परिणाम कुठे होतो? कुटुंबावर होतो, घरावर होतो. जेव्हा ही मुलं हे ड्रग्ज खरेदी करतात त्यावेळेस त्यासाठी थोडे थोडके पैसे लागत नाहीत, हजारांमध्ये पैसे लागतात. एवढे पैसे ही मुलं जेव्हा आणतात त्यावेळेस ते नक्कीच कुठल्या तरी चुकीच्या मार्गामधनं ते पैसे गोळा करतात, सहजतेनं ते पैसे मिळत नाहीयेत. आणि मग जेव्हा ही व्यसनाधीनता घरामध्ये येते त्यावेळेस जर त्या मुलांचं रिहॅबिलिटेशन करायचं झालं तर आपल्याकडे पुरेशा व्यवस्था नाहीयेत आणि दुर्दैवानं त्यावर कुठेही बोललं जात नाहीये. जर ड्रग्ज वाढत असेल, ड्रग्जची इतक्या मोठ्या प्रमाणात कन्साइनमेंट्स आपण जप्त करत असू, तर दुसरीकडे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन केंद्र करायला पाहिजेत. कुठेच बोललं जात नाही याबाबत. ताई, फार चांगला प्रश्न आहे हा. एकतर विघटित कुटुंबांचं विघटित होणं हे त्या मुलांच्या मानसिकतेवर फार परिणाम करणारं असतं. ज्या वेळेला मुलं म्हणजे कणखर मानसिकता आणि विघटित मानसिकता, विघटित कुटुंबातल्या मुलांची मानसिकता आयदर ते खूप कन्स्ट्रक्टिव्ह किंवा खूपच डिस्ट्रक्टिव्ह होतील, डिस्ट्रक्टिव्ह होण्याचं प्रमाण जास्त आहे. अशा वेळेला या मुलांना जी व्यसनांच्या आवाज गेला. ताई, पुन्हा एकदा विचारते, आवाज जर माझा पोहोचत असेल तर तुमचं बोलणं कंटिन्यू करा, माझ्यापर्यंत तुमचा आवाज येत केला हा. तर त्या सगळ्या रिहॅब सेंटरमध्ये हे फार विशेष आहे. म्हणजे मी स्वतः लातूर आणि धाराशिव मधले मी आता कितीतरी अशी यादी देऊ शकेल की या रिहॅब सेंटरमध्ये आम्ही काही मुलांना नेऊन सोडलं. अक्षरशः लोकांना म्हणजे खिशे कापण्याचा धंदा आहे. लातूर मधले रिहॅब सेंटर जर बघितले तर एकाही रिहॅब सेंटरचा रिझल्ट नाही. या रिहॅब सेंटरमध्ये लॉजिंग बोर्डिंग सारखे त्या पालकांकडून पैसे उकळले जातात. आणि विशेष म्हणजे रिहॅब सेंटरचीच लोक रिहॅब सेंटर मधल्या असणाऱ्या मुलांना, मग कुणी दारूच्या व्यसनासाठी गेला असेल किंवा कुणी ड्रग्जच्या, त्यांना ते दारू आणि ते व्यसन पुरवतात. 1-2 महिन्याने मुलगा जेव्हा बाहेर येतो तेव्हा पुन्हा तो त्याच मार्गाने गेलेला असतो. त्यामुळे ज्या रिहॅब सेंटरच्या नावाखाली जो हा सगळा एक वेगळा सावळा गोंधळ चाललेला आहे, याचं सुद्धा ऑडिट होण्याची आणि याच्यावर एक चांगलं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. विशेषतः लातूर आणि धाराशिव मधले रिहॅब सेंटर अत्यंत निकृष्ट दर्जाचे किंवा रिहॅब सेंटर नावाची गोष्टच उपलब्ध नाहीये, अशा पद्धतीचे हे रिहॅब सेंटर आहेत. त्यामुळे आपण जो प्रश्न उपस्थित केलाय तो खरंच नेमका आहे आणि या निमित्ताने रिहॅब सेंटरच्या ऑडिटचा सुद्धा आणि त्यांच्यावरच्या नियंत्रणाचा विषय सुद्धा ऐरणीवर यायलाच हवा. कदम साहेब, मला एक सांगा, तुम्ही तक्रारी केल्यात, तुम्ही याबाबत बोललात, ठीक आहे, आपण ज्यातला राजकीय सगळा भाग जरा बाजूला ठेवूयात, पण तुमच्या आजूबाजूचे जे पालक आहेत त्यांच्या काय तक्रारी आहेत? कुठून येत आहेत या मुलांकडे हे पैसे? आणि ते पालक हतबल होत असणार आहेत. पूर्ण हातबल झालेले आहेत पालक. या ठिकाणी तुळजापुरात चोऱ्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं होतं मागच्या वर्षामध्ये. हे आता जे ही कारवाई चालू झाल्यानंतर तुळजापुरात चोऱ्या दरोडे टाकायचे कमी झाले. म्हणजे एक शंका आहे की कुठं तर ही तरुण चोऱ्या सुद्धा करत होते का काय, की अशी शंका आम्हाला सुद्धा आहे. या ठिकाणी कसं पालकांना सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु हे राजकीय वरद हस्त जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की राजकीय पातळीवर जितके प्रयत्न व्हायला हवेत तेवढे होत नाहीयेत. पुन्हा एकदा काय सर सांगा मला, आता काय तुमच्या नेत्यांकडे तुमच्या मागण्या आहेत की आता इतकं जर होत असेल, समाजातल्या सगळ्याच घटकांकडनं ही मागणी होत असेल की करा आता याच्या बाबतीत काहीतरी, काय मागण्या आहेत तुमच्या नेत्यांकडे? कारण सत्ताधारी पक्षामध्ये तुम्ही आहात. नक्की आम्ही आमच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना मागणी करतोय की या ड्रग्जच्या प्रकरणाच्या शेवटच्या पाळेमुळे नष्ट होईपर्यंत ही कारवाई केली पाहिजे. गोळेपर्यंत न थांबता जिथनं प्रोडक्शन केलं जातंय, मधले जे चेन आहेत
त्या सुद्धा तपासल्या पाहिजे. आणि येणाऱ्या काळात जी महाराष्ट्रातली तरुणाई जी मुंबई पुण्यात कधी आम्ही ड्रग्ज ऐकत होतो, ते जर धाराशिव तुळजापूर सारख्या आमच्या जिल्ह्यातल्या शेवटच्या गावापर्यंत जर पोहोचत असतील तर ही खूप मोठ्या प्रमाणाची धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या आमच्या आणि जे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांनी मान्य पदाधिकाऱ्यांनी याकडं विशेष लक्ष देऊन हे ड्रग्जचं आणि अशा ज्या चैन आहेत ह्या नष्ट करण्यासाठी कडक कारवाईची अपेक्षा आहे. फक्त असं नको व्हायला की कारवाई कडक करायला गेलं त्याच्यामध्ये कुणीतरी आपलं सापडलं की मग कारवाई थांबवायची. ताई, मी यापूर्वी सांगितलं होतं, कुठल्याही पक्षाचा, माझ्या पक्षाचा जरी पदाधिकारी कार्यकर्ता असला तरी त्याची गय केली नाही पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आता हे म्हणतायत ना, जर काही पदाधिकारी आहेत तर त्यांच्यावर कारवाई, मग त्या आरोपी वगैरे कसे काय झाले, त्यांना नसतं काय एखाद्या साईड ट्रॅक केलं. परंतु आम्ही स्पष्ट सांगितलंय, कुणी असो कसल्याही प्रकारे त्याची या ठिकाणी गय करू नका, कडकच्या कडक कारवाई करावी. हा तुमचा स्टँड आहे तो कायम राहील अशी आपण अपेक्षा करूया. नक्की राहील. बर, हा धर्माधिकारी सर, शेवटच्या कमेंटसाठी मला तुमच्याकडे यावंच लागणार आहे. मला एक सांगा, आता हे सगळं झाल्यानंतर रिहॅबिलिटेशन बद्दल सुद्धा आपण बोललो, पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल सुद्धा आपण बोललो, पण तरीही लूपहोल शिल्लक राहतात. सरकारी हॉस्पिटलमधनं ड्रग्सचा व्यवहार चालतो, हॉस्पिटलमधनं ड्रग्सचा व्यवहार चालल्यानंतर मंदिरामध्ये जे सेवा देण्यासाठी आपण ज्यांच्याकडे आशेनं पाहतो, ज्यांच्याकडे आदरानं पाहतो, ते याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. कारण सोपं आहे, याच्यामध्ये पैसा प्रचंड आहे आणि त्या पैशाच्या हव्यासापायीच नोकरीत असलेले पोलीस सुद्धा याच्यामध्ये येतात. जर पैसा इतका प्रचंड जेव्हा असतो त्यावेळेस हे ड्रग्सचं रॅकेट फोडणं, थांबवणं हे शक्य नसतं. हे फक्त भारतासाठी, महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये. जगभरातल्या ड्रग्ज रॅकेटचा इतिहास आपण पाहिला तर हेच आपल्याला सांगतो. जर पैशाचं इतकं मोठं आव्हान समोर असतानाही रॅकेट्स फोडायची असतील तर हे वाटत नाहीये का की पोलिसांची एक विशेष शाखा फक्त यासाठी आपल्याला तयार करावी लागेल, जी फक्त शहरांपुरती मर्यादित नसेल, ग्रामीण भागामध्ये सुद्धा ती तितकीच स्ट्रॉंग असेल. नाही, पोलिसांच्या विशेष शाखा तर आहेच आहे. नॉट ओनली दॅट, आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण शाखा आहेत की ज्या केवळ डेडिकेटली ड्रग्ज वरती करतात. नुसता ड्रग्ज हा ड्रग्सची विषय नाहीये. ड्रग्ज इज कनेक्टेड विथ द टेररिझम, ड्रग्ज इज कनेक्टेड विथ द ऑर्गनाइज क्राईम. त्यामुळे नुसतं ड्रग्जला एक अलूक बघता येणार नाही तुम्हाला. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरुवातीपासून ड्रग्सच्या बाबतीमध्ये खूप सिरियसली घेऊन त्याच्यावरती डेफिनेटली आपला वॉच असतो आणि बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल केला जातो, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले जातात. आणि त्यासाठी आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं पण ड्रग्ससाठी वेगळं डिपार्टमेंट आहे, ते केवळ ते काम करतं. इव्हन अगदी रुरल भागामध्ये असेल, गावखेड्यामध्ये असेल तर तिथं पण ती कारवाई केली जाते. मगाशी आपण एक विषय काढला होता की ड्रग्जमुळं हे कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्याचं एक उदाहरण जी हँडल केस केली ते देऊ इच्छितो. एक महिला मॅजिस्ट्रेटने माझ्याकडे मदत मागितली होती की त्यांच्या मुलाला, 22-24 वर्षाच्या मुलाला ड्रग्सचं व्यसन लागलं आणि त्यातनं त्याला मुक्त करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे अप्रोच झाल्या होत्या. त्यांचे मिस्टर रिटायर्ड कर्नल होते, तर मी माझ्या कॉन्टॅक्टने त्यांना बँगलोरला एका एनजीओच्या माध्यमातून एका रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्या मुलाला ऍडमिट करण्यासाठी पाठवलं. जायच्या अगोदर ते मला मिस्टर कर्नल आणि त्यांच्या मुलगा जाऊन भेटून आले. मिस्टर कर्नल फक्त माझ्याकडे आले होते आणि ते जाऊन पोहोचल्यावर मला कळवलं की मी ते पोहोचलोय म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता मला मेसेज आला त्या माझ्या ज्या एनजीओ होते त्या बाईचा, की त्या मुलाने त्याच्या वडिलांचा खून केला. त्या स्क्रू ड्रायव्हरने मारून. मी शॉक होऊन फोन केला त्यांना, म्हणलं घडलं काय असं. तर त्या मुलाला त्या कर्नलने आपली तिथली प्रॉपर्टी दाखवली. प्रॉपर्टी दाखवल्यामुळे त्या मुलाच्या मनामध्ये असा परिणाम झाला की आपल्या वडिलांकडे एवढी प्रॉपर्टी असताना ते मला ड्रग्ससाठी किंवा या चरस गांजा घेण्यासाठी पैसे देत नाही, त्याचा राग त्याच्या मनामध्ये आला. म्हणून त्यांनी अक्षरशः स्क्रूड्रायव्हरने त्याला भोसकून मारला. वरनं तो मेलाय की नाही हे बघण्यासाठी उकळतं पाणी त्याच्यावर टाकलं आणि नंतर स्वतःच पोलिसांना फोन केला. स्वतः त्या इंजर्ड वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तो अरेस्ट झाल्यानंतर गोष्ट निराळी. पण ड्रग्समुळं एवढं चांगलं कुटुंब पूर्णपणे वाताहत झाली त्याची. असे परिणाम ह्याचे होतात. नुसतं आपण केवळ एक व्यक्तीवर त्याचा परिणाम होत नाही, तो अख्खं कुटुंब, शेजार पाजार सगळ्यांवरती त्याचा परिणाम. म्हणून म्हटलं ना की अवेअरनेस हा सुरुवातीपासून जर का आपण सिरियसली घेतला, गव्हर्नमेंटने याच्यावरती बजेटरी अलोकेशन केलं तरच ह्याच्यावर परिणाम. आता 5 वर्ष 10 वर्षानंतरचं प्रयोजन गव्हर्नमेंटने आतापासून करणं गरजेचं आहे. केवळ आता पकडलं गेलं म्हणून चर्चा होऊन इथं थांबवण्यात अर्थ नाही. पुढच्या 5 वर्षामध्ये काय काय कारवाई करायला पाहिजे, कसं तर टॅकल केलं पाहिजे, पुढच्या 10 वर्षामध्ये आपण काय करायला पाहिजे, या दृष्टिकोनातनं प्रयत्न. नुसतं पुजाऱ्यापर्यंत हा सीमित नाही. पुजारी शेवटी माणूसच आहे, प्रत्येक ठिकाणी माणूस आहे. IPS ऑफिसर पण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत.
डॉक्टर लोक इन्व्हॉल्ड आहेत सगळे कारण त्याच्यामध्ये एकतर पैसा खूप मोठ्या प्रमाणात आहे, दुसरी गोष्ट तो नशा आहे, नशेचा प्रकार आहे. जो माणूस फ्रस्ट्रेशन मध्ये जातो तो नशे शोधतो, मग तो कुठल्याही लेवलचा माणूस असू शकतो. आणि त्याचप्रमाणे ज्या माणसाला पैशाची हाव आहे तो माणूस त्याच्याकडे निश्चित अट्रॅक्ट होतो. आपल्याकडे तेवढी मोरॅलिटी नाहीये की जो माणूस एकदम कंट्रोल राहील की मी बाबा ड्रग्स मध्ये पडणार नाही किंवा मी एखादा पोलिसाला असं मी ड्रग्सचा पैसा घेणार नाही. त्याच्यासाठी फार अवेअरनेस फार गरजेचं आहे. आपल्याला त्या दृष्टीने तशी पिढी घडवावं लागेल की जेणेकरून ड्रग्सचे त्यांना दुष्परिणाम सुरुवातीपासून पटवून सांगा. असे जे केसेस आहेत त्या केसेस हायलाईट करावे लागतील की एवढे परिणाम होतात त्याच्यामध्ये. आणि विशेष करून आपल्याकडे आणखीन एक समज आहे तो मी या ठिकाणी देऊ शकतो. मी डोंगरी सारख्या भागामध्ये काम केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांचा असा समज होता की या ड्रग्सच्या केच्यामध्ये केवळ मुस्लिम समुदाय आहे आणि म्हणून पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, असं काही लोकांचं त्यावेळेस अलिगेशन होतं. पण तसं नाहीये. याच्यामध्ये सगळ्या समाजाचे सगळ्या जाती धर्माचे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये. फक्त प्रमाण पर्सेंटेज कमी जास्त असेल, पण याच्यावरती जर का ठरवलं राजकीय इच्छाशक्ती असेल तर काही डिफिकल्ट नाही. आपण त्याला कंट्रोल आणि कंटेन करू शकतो. पूर्णपणे संपवू तर शकणार नाही, हे इम्पॉसिबल आहे, पण डेफिनेटली कंटेन करू शकतो आणि कंट्रोल करू शकतो. ते करण्याचं शासनाचं आणि पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. तुम्ही सांगितलेले अनुभव खरंच भीषण आहेत आणि एका कुटुंबाचं नाहीये हे दुःख फक्त हे, कारण अल्टिमेटली या सगळ्याचा परिणाम समाजावर होत असतो, पुढच्या पिढीवर होत असतो. हे रोखणं पूर्णपणे शक्य जरी नसेल तरी हे थांबवणं शक्य आहे आणि त्यासाठी प्रयत्न वेगवेगळ्या स्तरामधून करावे लागतील. मग ते शाळेपासून सुरू, कारण ड्रग्सचं जाळं जर शाळेपर्यंत पोहोचू शकतं तर मग ते तोडण्याचं काम सुद्धा शाळेपासूनच आपल्याला सुरू करावं लागेल. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात याचा कसा समावेश करावा, कॉलेजवरील मुलांचं समुपदेशन कसं करावं, जी मुलं ड्रग्समध्ये अडकलेली आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन पुनर्वसन कसं करावं, त्यांच्यापर्यंत ड्रग्स पोहोचणार नाही याची काळजी कशी घ्यावी, अधिक पैशाचं व्यसन आहे म्हणून याच्यामध्ये किंवा अधिक पैसा मिळतोय म्हणून यात येत असतील तर त्या गुन्हेगारांना आवरण्यासाठी कायदा कसा कडक करावा, या सगळ्या पातळ्यांवर जोपर्यंत आपण काम करणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. पण या सगळ्या पातळ्यांवर काम तेव्हाच शक्य होईल जेव्हा सरकार म्हणून, व्यवस्था म्हणून, समाज म्हणून आपण हे मान्य करू की ही प्रचंड मोठी समस्या आहे आणि येत्या काळात ही अवघा समाज पोखरून काढणार आहे. जर हे आपण आता मान्य केलं नाही तर या सगळ्या काय यातल्या एकाही पातळीवर काम होणार नाही, चर्चा होत राहतील, उत्तरं मिळणार नाहीत. उत्तरं मिळवायची असतील तर लढा सर्वपक्षीय नाही सर्वस्तरीय असायला हवा, तरच कदाचित आपण आपली पुढची पिढी वाचवू शकू. अन्यथा या कारवाया फक्त वाढत जातील, आकडे फक्त वाढत जातील. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, आपापली मतं आणि अनुभव इथे मांडलेत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि करेक्ट कार्यक्रम मध्ये आज इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.